सांगलीत राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या कंपनीच्या कार्यपद्धती, आर्थिक व्यवहार व परदेशी निधी दाव्यांच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आज सांगली येथे तीव्र निदर्शने करण्यात आलेत। कंपनीकडून करण्यात आलेल्या सार्वजनिक दाव्यांची अधिकृत कागदपत्रांद्वारे पडताळणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान कंपनीच्या परदेशी निधी प्राप्तीच्या दाव्यांबाबत बँक प्रमाणपत्रे, नोंदणी तपशील, आर्थिक अहवाल, कर व लेखा परीक्षणासंबंधी कागदपत्रे तात्काळ जाहीर करावीत अशी मागणी करण्यात आली। संबंधित कागदपत्रे अद्याप सादर न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता वाढत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी नमूद केलंय। काही गुंतवणूकदारांनी शेती गहाण ठेवून, सोने तारण ठेवून किंवा कर्ज काढून गुंतवणूक केल्याच्या तक्रारी पुढे आलेत। सुरुवातीला उच्च परताव्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात निधी वितरणात विलंब होत असल्याचे आरोप करण्यात आलेत। त्यामुळे कंपनीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची, गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या रकमेची तसेच संचालक मंडळाच्या अधिकृत नोंदींची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली। बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी स्पष्ट केले की हा लढा कोणाविरोधात वैयक्तिक नसून कंपनीच्या व्यवहारांची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी व्हावी आणि गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहावे यासाठी आहे। कंपनीचे चेअरमन, संचालक मंडळ व प्रत्यक्ष जबाबदार प्रमुख व्यक्तींची अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी पलूस पोलीस ठाणे येथे संबंधित कंपनी व त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी पलूस पोलीस ठाण्यावर लक्षवेधी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवाजीराव आवळे यांनी दिलाय। कंपनीची संपूर्ण चौकशी होऊन गुंतवणूकदारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या आंदोलनात शशिकांत वायदंडे, दयानंद आवळे, कुमार वाघमारे, डॉक्टर राजेंद्र खांडेकर, विशाल मोहिते, सिंधुताई तिरमारे, नारायण गाडे, नागनाथ देसाई, लक्ष्मण माळी, आलेश नांगरे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, भालचंद्र दबडे, ओम वागसे, नितीन कोळी, प्रवीण फाळके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली। आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शने केली। मागणी एकच आहे की गोरगरिबांचे जे पैसे अडकलेले आहेत, सर्वसामान्य माणसांनी घरात होतं नव्हतं तेवढं पैसे या कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत। काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे, सोनं दागिनं गहाण ठेवलेलं आहे, विकलेलं आहे, काही लोकांच्या जमिनी याच्यामध्ये गेलेल्या आहे आणि 3 वर्ष झालं हा विषय सुरू आहे। लोकांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळत नाही। म्हणजे पाक होत्याचं नव्हतं करायचं आहे का या प्रशासनाला? कधी पैसे परत मिळणार आहेत? त्या कंपनीला विचारणार कोण आहे? त्याचा चेअरमन कोण, व्हाईस चेअरमन कोण, संचालक मंडळ कोण, हे काही समोर येत नाही। पण आज या निमित्तानं या संस्थेच्या माध्यमातून लोकांनी मला जी नावं सांगितली आहेत ती नावं म्हणजे नयन वसंत जाधव उर्फ जयशंकर पाटील, अजित पाटील पलूस आणि विजय बाने रत्नागिरी लांजा, या तिघांची नावं या निमित्तानं लोकांनी मला सांगून अर्ज दिलेला आहे की यांच्याकडे आम्ही पैसे गुंतवलेत लोकांच्या माध्यमातून। तर त्या लोकांनी त्याचा खुलासा करावा, आमच्याकडे किती पैसे आले आहेत, त्याचं कसं 10 पटीनं परत देणार आहे, फॉरेन फंड आला आहे तर त्याचं काय अकाउंट ऑफ स्टेटमेंट मिळणार आहे का नाही, त्या अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आम्ही पलूस पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। मात्र पलूस पोलिसांनी आज 15 दिवस झाले तरी त्यांची कसली चौकशी करायला, म्हणजे कसला पाहुणचार सुरू आहे ते काही कळत नाही। म्हणून आज आम्ही या आंदोलनाच्या ठिकाणाहून घोषणा करतोय की 11 मार्चला आम्ही पलूस पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून चौकशी कसली करताय हा सवाल त्यांना विचारणार आहे। आणि त्यानंतर ना आम्हाला अशा सुद्धा काही गोष्टी करतायत की आमदारांना या ठिकाणी आम्ही बोललेलो आहे, त्यामुळे आम्हाला काय पोलिसांची भीती नाही असं अजित पाटील म्हणतायत पोलीसचे। तर आम्ही कदम साहेबांशी आमचे फार चांगले संबंध आहेत। निवडणुकीच्या वेळेला आम्ही त्यांना सोबत सहकार्य केलेलं आहे आणि चांगली व्यक्ती आहे। आम्ही त्यांना देखील भेटून लोकांची कैफियत सांगणार आहे। आमच्या शिष्टमंडळासोबत आम्ही आमदार विश्वजित कदम साहेबांना भेटणार आहे आणि अशी कागदं नसलेली लोकांना कोट्यावधींना अडकावून ठेवणाऱ्या माणसांना आपण सहकार्य करणार आहात का हा सवाल मी विश्वजित कदम साहेबांना येणाऱ्या काळात विचारणार आहे। मात्र 11 मार्चच्या अगोदर या संस्थेच्या सर्व संचालकांची चौकशी झाली पाहिजे, चेअरमनची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी या निमित्तानं मी करतो।